हाय फ्रेंड्स, मी स्वातीस कॉर्नर मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मिश्र डाळीचे आप्पे बनवणार आहोत। तर ते कसे बनवायचे बघूया चला। तर त्याच्यासाठी आपण 3 प्रकारचे डाळी घेतलेल्या आहेत। हरभऱ्याची डाळ घेतली, मुगाची डाळ घेतली आणि उडदाची डाळ घेतली। तर तिघ डाळी आपण एका वाटीने मोजून घेतलेले, एक समान वाटीने मोजून घेतलेले आहेत, एक एक वाटी। आता तांदूळ आपल्याला 3 वाटी तांदूळ घेत आहोत। अशा पद्धतीने 3 वाटी तांदूळ घेतले आणि एक एक वाटी तिघ डाळी घेतलेल्या आहेत। आता आपण ते एकत्र टाकून घेणार आहोत, एकत्र मिक्स करणार आहोत। या पद्धतीने मिक्स करून घेत आहोत आणि व्यवस्थित आपल्याला 2 पाण्याने 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहोत। आपण बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित धुवून घेणार आहोत। म्हणजे आपण तांदूळ वापरले ते रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत। 3 पाण्याने स्वच्छ धुवून आपण झाकण ठेवून 4 घंट्यासाठी भिजून या प्रकारे भिजून होतात। हे बघा छान असे भिजून झालेले आहेत। आता आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत। या पद्धतीने वाटून घेतलेले, चवीनुसार मीठ आणि तेल टाकून रात्रीच आपण हे मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित चाळून घेणार आहोत आणि फर्मेंटेशन करायला ठेवणार आहोत रात्रीच। बघू शकता सकाळी व्यवस्थित फर्मेंटेशन झालेले आहे। आता आपण त्याच्यात कांदे, टोमॅटो आणि हिरवी मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आपण हे सगळं बारीक चिरून टाकून घेतलेले आहे। हिरवी मिरचीच्या ठेच्याचा आपण जसे फोडणी देतो ना, फोडणी देऊन घ्यायची आणि ती याच्यामध्ये टाकून मिक्स करायची। नाहीतर तुम्ही फोडणी नाही दिली तरी चालतं। कांदे, टोमॅटो वगैरे बारीक चिरून, हिरवी मिरची बारीक चिरून जरी टाकले तरी चवीला अप्रतिम होतात। अशा पद्धतीने आपण ना त्या आप्पे पात्राला तेल लावून असं व्यवस्थित तेल लावून तापून घेणार आहोत आणि या पद्धतीने एक एक आप्पे टाकून घेणार आहोत। बघू शकता आणि रात्री मीठ टाकल्यामुळे फर्मेंटेशन खूप छान होतं। मीठ आणि तेल मिक्स करून ठेवायचं। आता आपण 5 मिनिटासाठी ना झाकण ठेवून घेतलेले आणि आता व्यवस्थित झाले। आपण वरून थोडं तेल टाकून घेणार आहोत कुरकुरीत होण्यासाठी। बघा किती छान कलर आलेला आहे आणि बेटरमध्ये थोडीशी हळद टाकली तरी खूपच छान। या पद्धतीने बघू शकता एकसारखा कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी खूप अप्रतिम होतात। लहान मुलांना खूप आवडतात। बघा किती छान तयार झालेले आहेत। जर तुम्हाला स्वातीस कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण दुसरी बॅच पण टाकून घेणार आहोत आणि याच्यासाठी तुम्ही टोमॅटोची चटणी किंवा शेंगदाण्याची, खोबऱ्याची कोणतीही चटणीसोबत हे आप्पे छानच लागतात। बघू शकता आपला सॅटरडेचा नाश्ता रेडी झालेला आहे।